नमस्कार, मी ज्योती. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमी व गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. गोकुळाष्टमी निमित्तच मला आवडलेली एक काव्यरचना मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते आहे. कदाचित तुम्हा सर्वांनाही ही काव्यरचना ऐकल्यानंतर नक्कीच आवडेल. आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. कवयित्रीचं नाव आहे अंजली मैदेव आणि कवितेचं नाव आहे कृष्ण भेटायलाच पाहिजे. ऐकूया. कृष्ण भेटायलाच पाहिजे. कृष्ण हा भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर एकतरी कृष्ण हा भेटायलाच पाहिजे. मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला आणि कधी गायलेलं ऐकवायला एक हक्काचा सवंगडी पाहिजेच पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी कृष्ण असायलाच पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी कृष्ण असायलाच पाहिजे. मुळात नात्यांच्या पलीकडचे भावबंध जोडणारा, जपणारा एक हक्काचा सवंगडी असायलाच पाहिजे. मुळात नात्यांच्या पलीकडचे भावबंध जोडणारा, जपणारा एक हक्काचा सवंगडी असायलाच पाहिजे. लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांचेही वय वाढत असतात. लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांचेही वय वाढत असतात. त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थही बदलत असतात. त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थही बदलत असतात. तसंच ते पूर्वीचं निर्व्याज आबोध नातं, तसंच ते पूर्वीचं निर्व्याज आबोध नातं पुन्हा जमायलाही पाहिजे. आणि त्याकरिताच आयुष्यात एकतरी कृष्ण भेटायलाच पाहिजे. म्हणूनच आयुष्यात एकतरी कृष्ण भेटायलाच पाहिजे. तो कृष्ण तीही असू शकते. तो कृष्ण तीही असू शकते. आपल्या मनातलं सारं ती जाणणारी असते बरं का. आपल्या मनातलं सारंच ती जाणणारी असते. कधी आपलं खोलवर मन तिथं रीत करताही आलं पाहिजे. कधी आपलं मन तिथं रीतही करता आलं पाहिजे. असा हक्क आणि विश्वासाचा कृष्ण भेटला पाहिजे. असा हक्क आणि विश्वासाचा कृष्ण भेटला पाहिजे. आपल्या आजूबाजूला तो सापडेलच असं नाही. आपल्या आजूबाजूला तो सापडेलच असं नाही. जोडीदारामध्ये तो गवसेलच असंही नाही. जोडीदारामध्ये तो गवसेलच असंही नाही. कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे. कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावना उर्मी देणारी पाहिजे. मात्र कधी मनाचा पेंद्या झाला नाही पाहिजे. सुंदर विचारांची रम्य मुरली छेडणाऱ्या कृष्ण पाहिजे. सुंदर विचारांची रम्य मुरली छेडणारा कृष्ण पाहिजे. आयुष्यात प्रत्येकाच्या एकतरी कृष्ण भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येकाच्या एकतरी कृष्ण भेटायलाच पाहिजे. खरंच त्या मुरलीधराकडे मुरली होती का हो? खरं सांगा, त्या मुरलीधराकडे मुरली होती का हो? की अनेकांच्या मनात
रुंजणारी त्याची ती अस्वस्थ मैत्री होती, की अनेकांच्या मनात रुंजणारी त्याची ती अस्वस्थ मैत्री होती का? त्याच्या अस्तित्वाने अनेकाच्या मनातून उमटत असावी आनंद लहरी. त्याच्या अस्तित्वाने अनेकांच्या मनातून उमटत असावी आनंद लहरी आणि त्यांचीच ऐकू येत असावी ती रुंजणारी मुरली. अनेकांच्या मनामध्ये रुंजणारी ती मुरली, अनेकांच्या मनामध्ये मुरणारा तो मुरली मनोहर प्रत्येकालाच भेटायला पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर एकतरी कृष्ण भेटायलाच पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर एकतरी कृष्ण भेटायलाच पाहिजे. तुम्हाला ही कविता कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियेतून माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.